जय श्रीराम सांगोलकर. सो हे गाइज, वेलकम बॅक टू अवर डेली ब्लॉग डे 13. मला आणि आशूला आज थोडस बाहेर जायचं होतं, त्यामुळे आम्ही रेडी होऊन थोडस बाहेर निघालो. R15M घेऊन आपण निघालो नॅशनल हायवे आणि कमलापूरच्या साईडला. माझं बाईक चालवायचं बघून आशूला ही बाईक चालवायची इच्छा झाली. थोडस हायवेला साईडला थांबून आशूला ही बाईक चालवायला दिली. हे तुम्ही पाहू शकता. खूप दिवसानंतर ती बाईक चालवत होती. हायवेवरून जात असताना कमलापूरच्या थोडस पुढे आल्यावर जे साईडला फ्रूट स्टॉल वाले बसतात ते आम्हाला दिसले. त्यानंतर आम्ही तिथे गेलो. आम्ही कसं काय ते विचारलं. त्यानंतर आम्हाला तेथील पेरू आवडले, ते खूप छान होते, तेही आम्ही घेतले. नंतर मी आणि आशू पोहोचलो गायत्री मार्ट मध्ये, जस्ट बिकॉज की आम्हाला घरच्यासाठी जे ग्रोसरीचं सामान लागणार होतं ते आज आम्हाला घ्यायचं होतं. सामान घेऊन झाल्यानंतर परत आम्ही घरी आलो आणि आम्हाला पाहून तो खूप हॅप्पी झाला. त्यानंतर प्रिन्सला मी थोडस जवळ घेतलं आणि त्याच्यासोबत थोडा टाइम स्पेंड केला. नंतर आमचा प्रिन्स कसा खेळत आहे तेही तुम्ही व्हिडिओ मध्ये पाहू शकता. नंतर दुपारचे जेवण करून घेतले. त्यानंतर थोडीशी झोप घेतली. आज थोडस बाहेर गेल्यामुळे शेतात जायचं राहूनच गेलं, त्यामुळे महिंद्रा कार घेऊन निघालो मी आमच्या शेताकडे. शेतामध्ये आल्यानंतर कारचे थोडे क्लिक्स घेतले, जस्ट बिकॉज की आपल्याला कारचा थोडा व्हिडिओ करायचा होता. ते त्यानंतर लगेच कसं घरी जायचं, त्यामुळे सांगोल्यात थोडं फेरफटका मारायला निघालो. ट्रॅक्टरला मागं बैलगाडा जोडल्याने शक्यतो ट्रॅक्टरला मागं ट्रॉली जोडतात. आमच्या सांगोल्यामध्ये काहीतरी युनिक होत असतं, हे तुम्ही पाहू शकता. संपूर्ण सांगोला करून झाल्यावरती आम्ही पुन्हा रेल्वे स्टेशन वरती आलो, जस्ट बिकॉज की हे माझं रोजचं येण्याचं ठिकाण आहे. जस्ट बिकॉज की इथे शांतता असते, इथं थोडंसं फिरायला मिळतं, पुढे इथे शांत वातावरण असतं आणि क्लायमेट पण आज खूप मस्त झालं होतं. त्यानंतर मी पुन्हा घरी आलो, जेवण करून घेतलं आणि मित्रासोबत पुन्हा एकदा बाईक वरती आम्ही रात्री फिरायला निघालो. त्यानंतर आम्ही पोहोचलो सांगोलच्या बायपास वरती, हे तुम्ही पाहू शकता. त्यानंतर आम्ही दूध प्यायला गेलो. आजच्यासाठी एवढंच. तुम्हाला माझे व्हिडिओज ब्लॉग आवडले असतील तर नक्की फॉलो करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आजच्यासाठी एवढंच. भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये.